करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सरकार तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई सरकार होते. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची अतिशय आवड होती आणि लहानपणापासून त्यांना समाजामध्ये जातीय मतभेद यासाठी सामोरे जावे लागले आणि लहानपणापासूनच त्यांना वाचनाची अतिशय आवड होती. समाजामध्ये अनेक वाईट रूढी प्रथा परंपरा अस्तित्वात होत्या. त्या नाहीशा करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. एक प्रसंग त्यांच्या जीवनातील मी इथे सांगते. मुंबई येथील एक चर्नी रोड उद्यान होते आणि मुंबईमधील चर्नी रोड उद्यान येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक केळुसकर गुरुजी त्या चर्नी रोड उद्यानामध्ये दररोज वाचन करण्यासाठी जायचे आणि ते दररोज वाचन करण्यासाठी जात असताना भीमराव आंबेडकर ते स्कूल सुटल्यानंतर ते शाळा सुटल्यानंतर त्यांना अवंतर वाचनाची आवड असल्यामुळे ते देखील त्या बागेमध्ये जात असत. म्हणून केळुसकर गुरुजी अतिशय उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले की अतिशय या खेळाच्या वयामध्ये सुद्धा एक छोटासा विद्यार्थी दररोज मला या ठिकाणी वाचन करत असलेला दिसतो. कारण ते केळुसकर गुरुजी हे एक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी आणि एक लेखक होते. म्हणून त्यांनी त्या मुलाजवळ जाऊन त्यांना विचारायचं वाटलं आणि त्यांनी कुतूहलाने त्या मुलाला विचारलं की बाळा तुझं नाव काय. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. मग त्यांनी त्यांना सांगितलं की अरे तू या मस्ती करायच्या वयामध्ये खेळायच्या वयामध्ये तू मला इथे दररोज लगातार म्हणजे कंटिन्युअस 4 दिवस झालं त्या बाकावरती बसून वाचन करत असलेला दिसतोस म्हणून मला तुझी विचारपूस करायची होती. तेव्हा भीमराव आंबेडकर म्हणतात की मला अवंतर वाचनाची आवड आहे आणि अवंतर वाचनाची आवड असल्यामुळे मी शाळा सुटल्यानंतर दररोज इथे येतो आणि मी वाचन करत असतो. मग केळुसकर गुरुजींनी त्यांना मार्गदर्शन करायचं ठरवलं. त्यांना वाटलं की एवढ्या लहान वयामध्ये हा विद्यार्थी म्हणजे खेळायच्या वयामध्ये वाचन करत आहे म्हणून आणि ते स्वतः एक लेखक होते. म्हणून त्यांनी भीमराव आंबेडकर यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना नवनवीन पुस्तके वाचण्यासाठी दिली. त्यातूनच आणि त्यांनी त्यांच्या घराची चौकशी केली. मग त्यांना त्यांच्या लक्षात आले की हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे, खूप बुद्धिमान आहे. तेव्हा या मुलाला मार्गदर्शनाची गरज आहे. तेव्हा त्यांनी सयाजीराव गायकवाड यांच्याकडे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली. त्यांनी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये त्यांनी त्यांचं पाठवला. एल्फिस्टन हायस्कूल पाठवला येथे त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर केळुसकर गुरुजी यांनी सयाजीराव गायकवाड यांच्याकडे शिफारस केली आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेमध्ये पाठवले. तर अमेरिकेमध्ये पाठवल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदवी प्रदान केली आणि त्यांनी या मिळालेल्या संधीचे सोने केले आणि आपल्या या हुशार बुद्धिमत्तेवर तल्लख बुद्धिमत्तेवर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून या आपल्या भारताची राज्यघटना लिहिली. जेणेकरून आपल्या लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटना वर आधारित आपली लोकशाही चालते. सर्वांना समान न्याय, समान समता, बंधुता या सर्व गोष्टी त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आपल्याला आपण इथे म्हणजे समाजामध्ये वावरत असताना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. तसेच अनेक चळवळी सत्याग्रह त्यांनी केले. महाडचा सत्याग्रह असेल, 14 तळ्याचे प्राणी असेल आणि त्यांनी अनेक वृत्तपत्रे सुद्धा लिहिली. मूकनायक, समता, बहिष्कृत भारत आणि त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रामधून त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम केले. तसेच त्यांनी अनेक ग्रंथ सुद्धा लिहिले. द बुद्ध अँड हिज धम्मा, बुद्ध अँड हिज धम्मा असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि या लिहिलेल्या ग्रंथातून त्यांचे एकच उद्देश होता की समाजामध्ये जनजागृती करणे. समाजामध्ये अनेक वाईट रूढी प्रथा परंपरा अस्तित्वात होत्या. या अंधारात लपलेल्या समाजाला त्यांनी एक काम केलं की तो समाज कशा प्रकारे पुढे येईल, समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा कशा पद्धतीने नष्ट करता येतील. म्हणून यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून प्रयत्न केले आणि आपल्या भारताचे संविधान लिहिले आणि त्यामधून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सर्वांना समान न्याय, समान हक्क, समान शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी प्रयत्न करून या भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यावर आधारित आपला हा पूर्ण देश आज चालतो. धन्यवाद. एवढं बोलून मी माझ्या पूर्ण केलं.